हा सखी ग्रुप आहे, मोठा ग्रुप आहे. व्हॅलेंटाईनसारखं आज सगळ्यांनी रेड घातलं होतं, डान्स केला, मस्ती मौज मजा. हे रेस्टॉरंट आहे एक, खूप बघा कशा बायकांना पण असं आवडतं. थोडंसं घर वगैरे व्यवस्थित करून मग त्या येतात. थोडंसं डान्स केला, थोडंसं गप्पा गोष्टी झाल्या. नुसतं फुलपाखरू कसं एकदम बाहेर पडले की कुठं या झाडावरून त्या झाडावर, तसं त्यांना झालं होतं. एकदम मोकळं छान वाटतं ना, मस्त वाटतं त्यांना. सखी ग्रुप आहे, मोठा ग्रुप आहे हा. आवडलं तर शेअर करा, सबस्क्राईब करा. मी व्हिडिओ काढत होते, आम्ही नुसतं बघत होतो. तिथं बसलो होतो आम्ही बाजूला. छान वाटलं ना. मी ते डान्स चालू झालं, मी हे पण टाकले, शॉर्ट पण टाकले. ऐकतच नव्हत्या, गाणं लावलं की नाचत होतं. कुणाकुणाला असं आवडतं डान्स करायला. चला, असाच एक दिवस आपला एन्जॉय. चला बाय, भेटू आपण परत. काल मी शेजारच्या मैत्रिणींना भेटायला गेली होती, तिकडचा व्हिडिओ आहे हा. मुलं कशी खेळत होती, मी व्हिडिओ काढत होती आणि माझी दुसरी मैत्रीण गप्पा मारत होती. छान आहे इथे, पण खाली पण वाळू आहे, त्यामुळे मुलं काय करतात, वाळूत जास्त खेळतात आणि त्यामुळं हातात, नाकात, तोंडात वाळू होते. आमच्या इकडे वाळू नाही आहे, आमच्या इकडं म्हणजे गवतच आहे, त्याच्यामुळं काय धूळ वगैरे जात नाही नाकामध्ये. हे लहान मुलं बघा कशी खेळतात. छान आहे इथलं वातावरण, म्हणजे गार्डन छोटंसं मुलांचं, आणि पलीकडे पण मोठं आहे त्यांचं गार्डन. आवडलं मला म्हणून मी व्हिडिओ काढला थोडासा. आणि ह्या दोघीजण मी घरी आली. दुसऱ्या दिवशीचा गुरुवारचा आहे व्हिडिओ. पनीरची भाजी केली होती आणि वांग्याची भाजी आणि पोळ्या आणि भात, असा आजचा बेत होता. आज उपास होता ना, गुरुवार. तुम्हाला दाखवते की बघा, गरम केळं ठेवली मी तव्यावर. काय होतं, खाली गॅसवरती लागून जाते. मी तर भात केला, दूध तापवलं आणि इथं वांग्याची मस्तपैकी भाजी मी एकच शिट्टी दिली आणि बंद केलं. सोपी पद्धतीने केली, छान झाली होती, मस्त. करून बघा, तुम्हाला आवडली तर. काही नाही साहित्य घेतलं एवढं जास्त. नंतर मग पोळ्या केल्या गरम गरम आणि मग ह्यांना जेवायला दिलं. इकडचा लूक दाखवते थोडासा, देवबाप्पा दाखवते, गुरुवारची पूजा, विठोबा रुक्माई. मग हे असं तुम्हाला थोडंसं माझा लूक दाखवते. काही नाही, साधं घर आहे माझं. हे असं जेवढा मला पसारा आवडता येईल तेवढा मी आवडते. आता पोळ्या करायच्या, तर भेंडी धुवून ठेवली होती, भाजीपाला आणला होता मी, बाकीचा फ्रीजमध्ये ठेवला. हे बाहेरचं वातावरण दाखवते, इकडून दिसतं आमच्या इथं किचनमधून, इथं कोणी बोलताना वगैरे. आणि हे तुम्हाला तर माहीतच आहे, एअरफेअरचं उपयोग मी तुम्हाला दाखवेल. थोडं थोडं शिकते मी एअरफेअरचं. छान आहे, बिन तेलाचं भरपूर पदार्थ करता येतं. आणि इकडे आमचा हा वेल बघा कसा चालला आहे, छान वाटतं ना डोळ्यांना. स्वयंपाक करता करता बघत असते. आणि इथं फ्रीज, हे आमचं मनी प्लॅन. मग मी पोळ्या केल्या आणि ह्यांना ताट वाढून दिलं. गरम गरमच लागते आम्हाला चपात्या, 2-3च करते मी ते, आणि मी जेवल्यानंतर परत गरम चपाती करून देत असते मुलांना पण. आमच्यात ती पद्धतच झाली गरम पोळ्या खायची, म्हणजे जेवण पण जातं ना थोडंसं. चला, ह्यांचा गुरुवार सुट्टेल आता, तोपर्यंत 2-3 पोळ्या करते, मग मी पण जेवायला बसणार आहे. 2-3 पोळ्या केल्या मी, काम करत असते मी पोळ्या. 3च पोळ्या करायच्या असतात आत्ता आमच्या दोघांपुरत्या. काय ते 1.5 खातो, आम्ही 1.5 खातो. पनीरची भाजी, वांग्याची भाजी खूप सुंदर झाली. त्याच्यामध्ये काही नाही, मी नुसतं टोमॅटो, कांदा, थोडंसं खोबरं, कोथिंबीर, अद्रक लसूणची पेस्ट करून छान ग्रेव्ही केली आणि नंतर मग मिक्सरमध्ये आपलं कुकरमध्ये लावून दिली. 1 शिट्टी झाली की बंद केलं. इथं भाजीपाला आणला होता, तर धुवून ठेवला होता मी. हाच भेंडीच राहिली होती, त्यात भेंडी ठेवायची होती फ्रीजमध्ये. बाकीच्या भाजीपाला मी फ्रीजमध्ये ठेवला, तुम्हाला नाही दाखवलं. मी पोळ्या केल्या. आता असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मी करत जाईल, दाखवत जाईल.
कोण कोणी हाताने तेल लावतं. तेल जास्त खात नाही ना आम्ही, थोडंसं तेल लावून मग पोळी भाजली. सगळे असे कमीच तेल खातात, गोड पदार्थ पण कमीच खातो आम्ही. चला, असं आता जेवण करते आणि परत तुम्हाला भेटते. चला, पसारा बघा आमचा, पोळी बघा. हे असं भांड्याचं कप बशीमध्ये ठेवते. हे जेवण करतात. चला, बाय.